जिजाऊ जन्माला आल्या विदर्भात, लग्न करून नांदायला आल्या मराठवाड्यात, आणि मराठवाड्यात काही दिवस राहिल्याच्या नंतर शहाजी राजेंना पुणे भागातली जहागिरी होती म्हणून माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात गेल्या, आणि पुण्यात गेल्याच्या नंतर पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवलेला होता, आणि तिथे एक चप्पल लावून असं लिहिलं होतं, इथं जो कोणी नांगर फिरवेल त्याला शाप दिला होता. त्या शापाच्या भीतीपोटी तिथं कुणीही जमीन कसायला तयार नव्हतं, कुणीच तिथं जमीन कसून नांगर फाळ घेऊन कुणीच तयार नव्हतं. आणि त्या काळामध्ये त्या शापाला उत्तर देण्यासाठी का, कारण आमच्या मनामध्ये ज्या भाकड कथा आहेत, जे भाकीत शाप आहेत, त्याला आम्ही कुठंतरी घाबरतो, आणि त्याला सगळ्यात अगोदर विरोध कोणी केला तर तो माझ्या माँसाहेब जिजाऊंनी केला. अरे जिथं गाढवाचा नांगर फिरला होता ना, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोन्याची फाळ करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये नांगर देऊन ही महाराष्ट्राची माती विचारांनी सुपीक केली. ती माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. हा विचार घ्या, हा विचार. जर त्याच काळात मला काय सांगायचं आहे का, तिथं पुण्यात गेल्या गेल्या जर जिजाऊ म्हणल्या असत्या, नको माय, नको नको नको, उग शाप बीप लागला तर कोण आपल्याकडं काही गोष्टी लय डेंजर सांगितल्या जातात. प्रत्येक गावात एक मोठं वडाचं झाड असते, चिचचं आंब्याचं, ते गावाच्या बाहेर असते प्रत्येक गावात. इथलं मला माहीत नाही, तर आहे का असं गावाच्या बाहेर एंट्रीला आहे ना, आणि त्या गावातल्या त्या झाडावर असतंच काही ना काही, 100% असते, आणि ते नेमकं अमावस्येला जाग होते. बघा तुम्ही. बरं ही गोष्ट कोणी असं मोठ्यानं सांगते का हलगी लावून? आपल्या गावातलं ते झाड आहे का नाही, तिथं भूत आहे भूत, आणि अमावस्येला जागा होते, या आवाजात सांगत नाहीत. त्याची बी एक ट्यून आहे, ते आपल्या गावातलं ते वडाचं झाड आहे का नाही, आहे तिथं. घे बस, तुला काय माहिती. आणि ते पलीकडल्या गल्लीतलं ते हे नाही का, त्याच्या सासऱ्याला एकदा गोळीशील तर तिथं. सगळ्या गावात सेम कथा आहे, सगळ्या. तुमच्या इथलं मला माहित नाही, हाय का? ही गोष्ट मोठ्यानं कोणी सांगत, हीच ट्यून असते, हीच आवाज असते. आणि पुन्हा सांगता सांगता, माझं सांगायचं काम आहे, तुझं ऐकायचं असलं ऐक बाबा, शहाणं करणं आपलं काम आहे. आणि अमावस्येच्या रात्री तिकडे जाऊ नको बरं, अमावस्येच्या दिवशी तेलगट खात जाऊ नको बरं. हां, हे ट्युनिंगमध्ये असते. नेमकं अमावस्या असावं, गावातलं एक सकाळी सायकलवर पायंडल मारून जाते, झिंग 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 करत शेतात जाते. नेमका अमावस्येचा दिवस असावं, शेतात थोडे कामं पाईपलाईन इकडे तिकडे करण्याच्या नादात उशीर व्हावं, आणि ते तिकून निघावं, आणि संध्याकाळ व्हावं, आणि अंधार पडावा असा. ते लांबूनच झाड बघतंय, आणि त्याला आठवतंय ते आपलं झाड आहे का नाही. ते रोजचंच झाड, ते झाडाला बघितलं की त्याला लांबून वाटते, अरे हे हात आहे, हे पाय आहे, त्या झाडावर येली असतात, पुन्हा हे जीभ हलायली, हे केस आहेत, आणि ते तिथूनच सुरू करते, राम 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 राम. तेवढ्यात पाखरं उडतात, राम 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 राम. पाखरं उडणारच ना कवर, जोपर्यंत ह्या पाठीपाशी येत नाही उजेडात आलं, मेरे अंगणे मे. मला सांगायचंय काय, अशीच भाकड कथा होती. अशाच भाकड कथेतला श्राप महाराष्ट्राच्या मातीत त्या काळातल्या काही तत्कालीन लोकांनी दिला होता. पण अशा सगळ्या गोष्टींना जुगारून माँसाहेब जिजाऊंनी तो गाढवाचा नांगर बाजूला करून सोन्याचा नांगर महाराष्ट्राच्या मातीत फिरवण्याचं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण केलं. म्हणून महाराष्ट्रात आजचा हा सुवर्ण योग सगळ्या महाराष्ट्रात साजरा केला जातो. म्हणून जिजाऊंची जयंती आहे. म्हणून जी अमावस्या वेगवेगळ्या कारणानं बदनाम आहे, माझ्या माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धनीती शिकवत असताना सांगितलं, शिवबा ऐका, तुम्हाला जर लढाया जिंकायच्या असतील ना, तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला दिवस कुठला आहे, तर तो अमावस्येचा दिवस आहे. शिवबा म्हणतात, माँसाहेब कस काय? ऐका, अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र नसतो, तारे नसतात. अमावस्येच्या दिवशी काळा कुठ्ठा अंधार असतो, आणि या काळ्या कुठ्ठा अंधाराचा फायदा घेऊन तुम्ही शत्रूच्या छावणीमध्ये जाऊ शकता आणि शत्रूला नेस्तनाबूत करू शकता. अर्थात अमावस्येच्या रात्रीचा फायदा कसा करून घ्यावा, हा खरा सकारात्मक विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कुणी पेरला ना, तो माँसाहेब जिजाऊंनी पेरला. म्हणून जिजाऊंना वंदन आहे, म्हणून जिजाऊंना वंदन आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर हा संस्कार केला. पण जिजाऊंचं चरित्र 4 टप्प्यात सांगतोय. 3रा टप्पा सांगितलाय. आता जिजाऊ पश्चिम महाराष्ट्रात गेल्यात. जन्माला आल्या विदर्भात, नांदायला आल्या मराठवाड्यात. शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या. स्वराज्याचं तोरण पहिल्यांदा बांधलं ते पुणे जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात. आणि माझ्या मासाहेब जिजाऊंनी देह ठेवला. ती भूमी कोकणाची होती. 4ही भागामध्ये माझ्या मासाहेब जिजाऊ फिरल्या. या महाराष्ट्रात हे राज्य विस्तारित केलं. म्हणून मासाहेब जिजाऊंना प्रत्येक क्षणी आठवणं हे गरज आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातला डायलॉग मी सांगत होतो. तिथून आपण बाजूला आलो होतो. कुठूनही बाजूला गेलो तरी विषयावर आल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं एक वाक्य आहे. ते वाक्य मी सांगतो, अर्ध मी सांगतो, पूर्ण तुम्ही करायचं. आपल्याला ते वाक्य इतकं आवडतं ना की त्याच्या नावाचे वॉलपेपर निघाले, स्क्रीन सेवर निघाले, ते सायकलीच्या मागचे ते स्टिकर निघाले, ते ऑटोवर निघाले, बॅनर निघाले, सगळीकडे आले. ते वाक्य असं आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे. तुम्ही बोला नाही तर मी खाली बसतो. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे वाक्य ऐकलं की आमचं रक्त सळसळ सळसळ करतं, अंगामध्ये प्रेरणा मिळते. सगळी पोरं मदमस्त होतात, आनंद घेतात. अरे शिवाजी महाराजांच्या नावानं जय जयकार करतात. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. असं म्हटलं की मन भरून येतं. पण माझ्या दृष्टीनं, माझ्या अभ्यासानं हे वाक्य अर्ध आहे साहेब. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर मासाहेब जिजाऊ हे आपापसातली भांडणं आणि आपापसातलं सांडलेलं रक्त पाहून म्हणतात ही सगळी लोक एकत्रित यावी आणि 18 पगड जातीचं स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत उभं राहावं. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून ते स्वराज्य इथं उभं राहावं ही इच्छा शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेचं राज्य झालं पाहिजे ही मातोश्रींची इच्छा होती. आणि ती मातोश्रींची इच्छा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जिजाऊंचं चरित्र या वेगवेगळ्या अनुषंगाने आपण समजून घेणं गरजेचं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मला बोलायचंय जास्त. काय केलंय जिजाऊंनी प्रत्येक क्षणी? ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक वाक्य आहे. त्या वाक्याबद्दल तर्कैत वितर्कैत पेरेसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना काही जण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना भवानीनं तलवार दिली आणि त्या तलवारीच्या कृपेनं, त्या तलवारीच्या ताकदीनं शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं. काही लोक त्याला विरोध करतात. ते म्हणतात भवानी कुठं तलवार देत असते का? आणि भवानीची तलवारीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कुठंतरी कमी होतं असा दुसरा वाद महाराष्ट्राच्या मातीतला आहे. पण मी असं बोलतो की मला माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भवानी मातेने दिली का, पण मला हे 100% माहिती आहे की शिवाजी महाराज लढाईला जात असताना मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांच्या हातात तलवार द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या समोर नतमस्तक व्हायचे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी व्हायचे. हा मासाहेब जिजाऊंचा अधिकार आहे. हा मासाहेब जिजाऊंची ताकद आहे. ही ताकद मासाहेब जिजाऊंनी पेरली आहे. प्रत्येक निर्णयात, प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक. म्हणून म्हटलं जातं की आई ही जगातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गुरु असते. आणि याची सिद्धी कुठं मिळते तर ती शिवचरित्रात मिळते. शिवचरित्रातून कशी मिळते? जिजाऊंचं वैशिष्ट्य काय? फक्त 2 गोष्टी सांगतो आणि पुढं जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला आपल्या स्वतःच्या राज्यकारभारात घेतला. हे सगळ्यांना माहिती आहे. स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. तोरणा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये आनंद झाला. मावळे खुश झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकून पुणे भागामध्ये निघाले. आणि इतक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असलेली कथा आहे. रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं एका गरीब घरातल्या मुलीवर बलात्कार केला. मगाशी विनोद भैया बोलत असताना असं बोलून गेले की इथल्या माय माऊल्यांकडे चांगल्या दृष्टीनं पाहण्याची नजर आपल्याला या शिवचरित्रातून आणि या जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं मिळावी. आता मला त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगायची आहे. ऐका, शिवाजी महाराजांनी काय केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर रांझ्याच्या पाटलाची गोष्ट आली. 2 मावळे रांझ्याच्या पाटलाच्या वाड्यात पाठवले. पाटलाच्या वाड्यात गेल्याबरोबर मावळ्यांनी सांगितलं चला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवलंय. आणि समोर मदमस्त अवस्थेतला, मद्याधुंद अवस्थेतला पाटील म्हणतो कोण शिवाजी? कोण शिवाजी? जिजाऊ मासाहेब आणि शिवाजींनी तुम्हाला बोलवलंय. कोण जिजाऊ? कोण शहाजीराजे? कोण शिवाजी? मी कुठल्या शिवाजीला ओळखत नाही. शिवाजीची माझी ओळख नाही. आम्ही आदिलशहाचे सेनापती आहोत. आम्ही त्यांचे वतनदार आहोत. ही सगळी भूमी आमची आहे. त्यांनी आम्हाला इनाम म्हणून दिलेली आहे. आम्ही इथले रक्षक आहोत. आम्ही इथले इमानदार आहोत. इथले आम्ही इनामदार आहोत. या गोष्टीमध्ये उत्तर दिलं जातं. इतक्यामध्ये मावळ्याला राग येतो. हातामध्ये तलवार येते. मुंडकं छाटणार. इतक्यामध्ये बाजूचा मावळा म्हणतो थांब, शांत हो. अजून राजेंनी आज्ञा दिली नाही. जर राजेंनी आज्ञा दिली तर याचं मुंडकं उडवायला 2 मिनिटाचा सुद्धा क्षण लागणार नाही. मावळे थांबतात, परत जातात. परत जाऊन हा निरोप छत्रपती
शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेबांसमोर दिला जातो. ही निरोप मिळताच बरोबर मासाहेब जिजाऊंची पालखी निघते, शिवाजी महाराजांची पालखी निघते, रांझा नावाच्या गावात येते. गावचं जे मुख्य स्थान आहे त्या ठिकाणी ती पालखी येऊन उतरते. मासाहेब जिजाऊ खाली उतरतात. मासाहेब जिजाऊ बसलेले असतात, शिवाजी महाराज बसलेले असतात आणि ज्या मुलीवर बलात्कार केला आहे त्या मुलीचं प्रेत समोरच ठेवलेलं असतं. गुडघ्यावर बाप बसलेला असतो, धाय मुकरून बाप रडत असतो. बापानं सगळी हकीकत मासाहेब जिजाऊंना सांगितलेली असते. डोळ्यातून अश्रू, डोळ्यातून आग आणि डोळ्यातून राग जिजाऊ मासाहेबांच्या वाहत असतो. आणि इतक्यामध्ये मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ बोलवतात आणि वाक्य ऐका. हा जिजाऊ चरित्रातला आणि शिवचरित्रातला धागा अत्यंत महत्त्वाचा आहे. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेला पहिला संदेश आहे, बाळ शिवबा, तुम्ही तुमच्या राज्यकारभारामध्ये 4 किल्ले कमी बांधले फरक पडणार नाही, 4 किल्ले कमी जिंकले फरक पडणार नाही. एखाद्या वेळेला या दगडाची किल्ले तुम्ही कमी बांधा, दगडाची किल्ले तुम्ही कमी जिंका, याच्यामध्ये फरक नाही. पण एक ऐका, दगडाच्या वृत्तीनं तुमच्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या ज्या ज्या माय माऊल्याकडं वाईट नजरेनं कुणी बघतो ना, त्याचे डोळे अगोदर कलम करा, त्याचे हात अगोदर कलम करा. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांवर मासाहेब जिजाऊंनी पेरलाय. हा ही जिजाऊंची शिकवण आहे, ही जिजाऊंची शिकवण आहे. मग राजाच्या पाटलाची सगळी हकीकत कळते आणि शिवाजी महाराज आज्ञा देतात. मावळे जातात, फरफट करत 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 राजाच्या पाटलाला तिथं आणलं जातं. पाटील उभा राहतो, मदमस्त अवस्थेतला पाटील, आणि दोघांचं संवाद सुरू होतं. राजआज्ञा असं सांगते, जोपर्यंत गुन्हा कबूल होत नाही तोपर्यंत शिक्षा देऊ नये. हा राजधर्म आहे. हा राजधर्म जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवला. सगळी हकीकत आपल्याला माहिती आहे, सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. कळत नकळत मदमस्त अवस्थेमध्ये तो पाटील, तो व्यक्ती तिथं कबूल करतो की हो मी केलाय बलात्कार, अरे आम्ही इथले नामदार आहोत, आम्हाला अधिकार आहे. एखाद्या मुलीचा, एखाद्या स्त्रीचा जर आम्हाला उपभोग घ्यावा वाटला, तिच्यासोबत संभोग करावा वाटला, तर आम्ही तो बिंदास्तपणे करतो. याच्या आधी आम्ही करत आलोय, आत्तापर्यंत आम्हाला कुणी विचारलं नाही. उलट असं आम्ही केलं तर आमचा सरकार, आमचा बादशाह आम्हाला इनामी देतो, बक्षीस देतो. हे आमची परंपरा आहे. तू कोण आम्हाला विचारणारा? आणि नकळतपणे का होईना, मदमस्त अवस्थेत का होईना, त्यानं गुन्हा कबूल केला हे सिद्ध होतं. आणि मासाहेब तिकडून आज्ञा करतात, आत्ताच्या आत्ता याचे हात कलम करा, याचे पाय कलम करा आणि याला कोठडीत डांबा. हा खरा न्याय निवाडा. बलात्कार करणाऱ्यावर जर महाराष्ट्राच्या मातीत कुणी केलाय तर तो माझ्या मासाहेब जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हा संस्कार आहे, हा संस्कार. दादा एक बोलू, आपण सगळे शिवभक्त आहोत. विनोद भैया बोलले म्हणून तो धागा धरून थोडंसं बोलतो मी. मला खरा शिवभक्त कसा अभिप्रेत आहे माहिती? जो चंद्रकोर लावतो, जो महाराजांसारखी दाढी वाढवतो, तो नाही. जो इथं शिवाजी गोंधतो, इथं जगदंब गोंधतो. काही तर शिवभक्त गाडीला झेंडा बांधतात. बांधा, ते आपलं स्वाभिमान आहे. बारका बांधा, मोठा बी बांधा, एक बांधा, 2 साईडला 2 बांधू. मी तुमचा भाऊ म्हणून बोलतोय. बरेच जण इकडून एक झेंडा, इकडून एक झेंडा. वाजवा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते आपल्याच रॅलीचे घोडे आहेत का हां? वा, त्यांच्यासाठी वाजवा टाळ्या. त्यांनी ऐकू नाही ऐकू. हां, काय सांगत होतो मी? व्याख्यान. हे तर पटन आम्हाला. हेनं तर घोटाळा झाला महाराष्ट्राचा. हां, झेंडे शबाज दादा. इकडून एक झेंडा, इकडून एक झेंडा, आणि त्या झेंड्यावर गेंडा, आणि गाडी बुई. मला कळच ना फॅशन आहे का काय. अगोदर गाडीनं आवाज केला तर गॅरेजला लावत होते, बरोबर आहे का? सायलेन्सरनं जर आवाज मारला तर ती गाडी कुठं होती? गॅरेजला. आता आवाज मारावं म्हणून गॅरेजला आहे. इतका काळ बदलला साहेब. ते एका जणानं 2 झेंडे बांधले साहेब, आणि 2 झेंडे बांधून पोरगं 80-90च्या स्पीडनं चलत होतं. स्पीडनं गेलं आणि हायवेला लागलं. पलीकडून एक कंटेनर येत होतं आणि कंटेनरनं उडवलं. ते पोरगं गेलं आणि रात्री मग लोक म्हणाले, आपल्या शिवाजी महाराजांचा मावळा. तो अपेक्षित नाही मला. दादा, तुमच्या भावासारखा भाऊ आहे. ऐका, आपण गाडीवर जगदंब लिहितो, आपण गाडीवर शिवाजी महाराजांची मूर्ती लावतो ना, लावली पाहिजे. तो आपला स्वाभिमान आहे. बरीच पोरं गाडीवर शिवाजी महाराजांचा चेहरा लावतात, प्रतिमा लावतात, जगदंब लिहितात, राजे लिहितात, मुजरा लिहितात.
फक्त आम्ही राजांचे वारसदार असं लिहितात, राजे पुन्हा जन्माला या असं लिहितात, नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा गाडीवर लिहितात. ऐका, त्या गाडीवर राजमुद्रा लिहिणं ही आपली खरी शिवभक्ती नाही. ज्या पोरांनी शिवाजी महाराजांचं प्रतीक लावलंय ना, त्याचं पहिलं कर्तव्य आहे की आपली गाडी कुठल्याच मुलीला कट मारून गेली नाही पाहिजे आणि आपली गाडी कुठल्याच चुकीच्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. आणि मी सांगतो, एखाद्या पोरानं जर गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली असेल आणि ते पोराची गाडी पाहून जर एखाद्या गावातल्या किंवा एखाद्या ठिकाणच्या माय माऊल्यांना जर भीती वाटत असेल, तर त्या प्रतिमेचा सगळ्यात मोठा अपमान तो पोरगा तिथं लावून करतोय. हे माझं मत आहे, मला ते नकोच आहे. का? अरे परस्त्री माते समान, हे आम्हाला शिवचरित्रानं शिकवलं, शिवचरित्रानं. हां, आता दुसरी एक गोष्ट थोडंसं बोलतो मी. पेरे साहेब, हे तुम्ही व्हायरल करा. अगोदर काय झाले, काही जण ना काही बोलत आहेत. ते शिवचरित्रातला एक किस्सा लय जण सांगतात की सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी राहिली. काय? सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी राहिली आणि सगळ्यांना वाटलं आता महाराज काय म्हणणार. आणि इतक्यात महाराज म्हणले की अशीच आमची माता सुंदर असती, आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती. हे सगळे सांगते. हे जेव्हा माझ्याकडे आलं ना, माझी तळपायाची आग मस्तकाला गेली होती. ऐका, शिवाजी महाराज असं म्हणतील का? ए पोऱ्या, म्हणतील?